जरांगे समर्थक आणि विविध संघटनांकडून आज धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर याचे आता पडसाद उमटतायत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा फोटो माध्यमावरती व्हायरल झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ आज धाराशिव शहर जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो आता आपण धाराशिवच्या मुख्य मार्केटमध्ये आहोत आणि या मार्केटमध्ये उत्स्फूर्तपणे सर्व दुकानं आहेत व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काल जिल्हाधिकारी यांना जरांगे समर्थक आणि विविध संघटनेच्या वतीनं बंदच्या संदर्भात निवेदन देण्यात आलं होतं। एकंदरीतच आज दिवसभर हा बंद पाळण्यात येणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज या बंदमध्ये शाळा महाविद्यालये जी आहेत ती सुरू राहणार आहेत, कारण परीक्षेचा काळ असल्यामुळे शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेली नाहीत। आपण पाहू शकतो या ठिकाणी चौकामध्ये पोलीस बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच आज मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे धाराशिव शहर जे आहे ते व्यापारी आणि इतर समाज जे विविध संघटना आहेत यांनी बंद ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।